हाय मित्रांनो, आज तर आपण आजच्या व्लॉगमध्ये कोकणी पद्धतीने काजू बिया भाजणार आहोत. तर ही बघा आमची मोठी ह्या काजू आहेत आमच्या झाडाच्या काढलेल्या सुकवलेल्या. ओल्या नको, सुक्या काय त्यातल्या. तर ह्या आता आम्ही एक पत्रा घेऊन त्याच्यावर भाजणार आणि फोडून खाणार. खूप सुंदर अशी चव लागते ह्याची. कुठे कुठे करायचं आहे? कुठे पत्रा कुठे आहे? पत्रा कुठे आहे? पत्रा भाजायला तर एक चक्कर आमच्या बागेत सुद्धा टाका. ही बघा बाग आमची, किती सुंदर अशी नारळी झाडं आहेत. हवा असा कोकणात असा फील आहे ना, कुठेच मिळणार नाही. हा कोकणी मेवा. चूल मांडली आहे, त्याच्यावर आग पेटवून मग ते ठेवून त्याच्यावर आपण बिया भाजणार. आता आग कशाने पेटवणार? बघा आता ह्याच्यावर चूल आता खालून पाठी पेटवणार आपण. आता माचीच घेऊन येतेस? तर ह्या काजूंची जी चव आहे ना भाजून, एवढी सुंदर लागते ना, तुम्ही एकदा खाऊन बघा. म्हणजे कोकणात तुम्हाला यासाठी यावं लागेल. की कोकणामध्ये जी फील आहे ना, काजू खाणं, आंबे खाणं, ह्याच्यात जी मजा आहे ना, तुम्हाला नाही सांगू शकत. तर आपण आता ह्या काजू भाजणार आहोत, तुम्हाला दिसत असेल. आता ह्या काजू भाजून आपण त्याला मस्त एक असं फ्लेम सुटतो, आग पेटते भरपूर. त्या आगीत त्या पेटल्या की मग आपण त्या पेटल्या की मग त्याला मातीमध्ये टाकणार आणि त्याला विझवणार आणि मग ते थंड झालं की फोडणार त्यांना. अशा पद्धतीने ही बिया भाजण्याची पद्धत आहे. तर मित्रांनो, आता आपण पद्धत बघूया. ती मोठे माझी सणाला गेली आहे. थांबा, आता यांनी माची सांडलं आहे. आता बघा जावळी लावली आपण माडाची पेटवण्यासाठी. पेटवत आहे आता. आग पेटली की मग तुम्हाला दिसेलच कशा काजू भाजतात त्या. आता आग पेटली आहे आपली. ही एकदम आग पेटली की आपल्याला लांब उभं राहायला लागेल आपल्याला. कारण ही ह्याला जे तेल सुटतं ना, ते काजू उडतात त्या. तुझं काय मत आहे मोठे? काय सांगू, भाजून खायच्या फोडून गावच्या काजूना मस्तपैकी आग पेटली. आता थोड्या वेळ तो काय ना धूर सुटला. आता बघा ह्यानं हळूहळू तेल सुटेल. तेल सुटल्यानंतर मग त्या पूर्ण ही आतमध्ये अशी आग येते त्याच्यावरती. मग ती पूर्ण पेटल्या काळ्या पडल्या की मग त्याला उपडी करून मातीमध्ये टाकायचं आणि विझवायच्या आणि मग फोडायच्या. आपली आग पेटली आहे. आम्हाला नाही देत. आम्हाला आता म्हणे लाडू नाही, ते सगळं सांगते लाडू बनवते. ते मग आम्ही देता म्हणजे ते डिलिव्हरी झाली तर बघा त्यांना धूर का सुटला आहे काजूना. मस्तपैकी आता पेटल्या आहेत त्या. साईडला तर उडायला लागल्यात त्या.
माती टाकायची आपल्याला. असं जात करत नाही एवढ्या. या बघा तुम्ही बघू शकता, हे बघा कशी भाजली आहे मी. भाजले आहेत. काय हात भाजला. आता हे आपल्या उरल्यात. नाही ना मला. हे आता परत उरलेल्या भाजायच्या आहेत बिया त्यामध्ये. हे घे. त्या फेरीच्या बिया भाजत आहेत. तर तोपर्यंत आपण ह्या बिया फोडूया. ह्या मी जमवत आहे आता एकत्र करून. मग तुम्हाला कसं फोडतं दाखवतो. तुम्हाला आतलं बी पण दाखवतो कशी असते. मित्रांनो हे बघू शकता, तर आपल्या भाजलेल्या बिया आपण जमवल्यात आता. तर आपण आता ह्या ना तुम्हाला मी फोडून दाखवतो प्रॉपर एक पद्धतीने. हात आपले खूप खराब होणार आहेत, पण हात खराब झाल्यानंतर ती खाण्याची मज्जा आहे ना, ती वेगळीच आहे. ते आपण अशा बिया आहेत. कुठे बसूया आपण, इथे बसूया. हे आपलं अंगण आहे. आपण इथे फोडून दाखवतो तुम्हाला बी आता फोडून दाखवतो तुम्हाला. दगड कुठे घेतला, हा बघा. हे बेसी घेतले आपण. जास्त जोरातही मारायची नाही, जेणेकरून ती बी पूर्ण चुरा नाही झाला पाहिजे. बघा तुम्हाला अख्खा घर काढून दाखवतो. हा बघा अख्खा घर. तर बीला सोडूया आपण. तुम्हाला जी आजचा जो बीचा घर आहे तो दाखवतो. सोलून अशा प्रकारे मस्त गरम आणि खाताना पण एकदम कुरकुरीत लागते एकदम. आणि जे आपण बाजारी बिया आपण मशीनने जे काढतो अख्खे घर, त्यांच्यापेक्षा हिला जी चव आहे ना एकदम मस्त, एकदम भाजक्या बियांची खूप छान लागते. पण हे ट्राय करूया आता. असा क्रंचीनेस मस्त एक प्रकारे. खूप अख्ख्या घरांच्या बिया असतात त्यापेक्षा खूप 10 पटीने खूप चांगले लागतात त्या. एकदम छान लागतात, अप्रतिम. तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे बिया भाजून ट्राय करा. हे कोणी कोकणी माणूस हा करतच, त्यांना आवडतंच आहे बिया भाजणं. त्याशी मजा नाही खायला बिया. ओल्या गाजली भाजी आपण खातोच, पण जे आपण बिया सुक्या जमवतो त्या बियांचा भाजून आपण ज्या प्रकारे अशा बिया खातो ना भाजक्या, त्याची मजाच खूप वेगळी. आता बघा आपल्या ह्या प्रकारे आपण बिया आता फोडूया सगळ्या. आता हाताची दशा बघा, बघा असे काळे पडतात हात लगेच. हे खूप नीट धुवायला लागतात, त्याची जात नाही काढ. ठीक आहे, आता आपण ह्या सगळ्या बिया फोडतो. मी तुम्हाला शेवटला दाखवतो कशाच्या सगळ्या बिया आपण काढलेल्या फोडल्यात त्या. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला मदत करायला मम्मी आले. मम्मी म्हणजे आमची गावची सरपंच. अख्खी घर काढा. आपण एवढ्या फोडल्यात तर मगच असून हळू फोडतोय आपण, कारण तुटल्या चुरा नाही झाला पाहिजे त्यांचा. हात काळे बघा किती पडले ते बघा. हे बघा बी कशी आहे. तर बघू शकतो संध्याकाळ झाले सुमारे. आता किती वाजले आपले 6:30 वाजून गेले. मग संध्याकाळ
सुंदर अशी हवा सुटली आहे. आणि मी त्या व्लॉगमध्ये घेतो. मनी मनी हाय कर. मनी ए काजू खाते काजू. गेली ती. ती तिच्या दौऱ्यावर चालली आहे. बघू मनी पाहू शकता मस्त सनसेट झालाय. काय वातावरण. पण ह्या बघा बिया फोडल्या आहेत अशा. अजून थोड्या फोड्याच्या राहिल्यात आपल्या. त्याबरोबर फोड्या आपण संध्याकाळ पण झाल्या आता. मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पोचवा. लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो. आजचा व्लॉग इथेच आपण एंड करत आहोत. तर आपला असा व्लॉग होता काजू बिया भाजण्याबद्दल होता. तर आपण असेच नवीन नवीन व्लॉग उद्या मी आंब्याचा व्लॉग करणार आहे. आंबे कसे काढतो आपली बाग म्हणजे आपल्यावरती झाडे ते दाखवणार. असे नवीन नवीन व्लॉग तुमच्यासाठी आणत आहे मी. तर मला सपोर्ट करा, लाईक करा. चला बाय मित्रांनो. थँक्यू.